इथून दिसणार नजारा बघा तुम्ही आता बघताय। तिकडे बौद्धवाडी आहे, इकडे घर आहे सगळी गावातली, सगळ्या गल्ल्या वाड्या आहेत ना चिकटून आहेत, सगळ्या गल्ल्या वाड्या चिकटून आहेत। बाहेरच्या माणसाला समजणार पण नाही कुठली वाडी कुठली गल्ली आहे ती। आमच्याकडे वाडीला वली बोलतात, गल्लीचाच प्रकार छोटासा वली। ती बघा तिकडे खाली घरं सगळी। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझ्या कोकणातल्या गावी आहे आणि दुपारची वेळ आहे, पाऊस मस्त रिमझिम रिमझिम लागतो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का, माझं गाव। बरेच जणांनी माझं गाव बघितलं असेल व्हिडिओमध्ये, बरेच जण म्हणतात की दादा तुझं गाव खूप सुंदर आहे, तुझ्या गावी मला भेट द्यायची आहे। सो नक्की तुम्ही माझ्या गावी या कधीतरी, पावसामध्ये माझं गाव एकदम सुंदर दिसतं। तुम्ही या साईडला बघाल ना, तिकडे खाली एकदम टुमदार माझं गाव आहे, डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं ही एक साईड आहे, एक साईड त्या साईडला माझं घर बघा इथे दिसते खाली आहे। आणि आत्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझं घर दाखवतो, त्यानंतर माझं गावातली सगळी काही घरं दाखवतो, कशी आहेत, कौलारू घरं आहेत, जुनी घरं आहेत, काही नवीन घरं आहेत ते पण दाखवतो। आता आम्ही गावाच्या वरच्या बाजूस आलो आहे, हे डोंगर आहे इकडे असं वरती, आणि इकडून हा वरची बाजू गावात एंट्री करायचं असेल तर खाली रोड आहे, पण वरच्या साईडला आता रानामध्ये आलो ना, इकडून सुरुवात करतो गाव कसं आहे ते दाखवायला। चला जाऊया आता माझं गाव बघायला। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवली हे गाव, म्हणजे जवळजवळ 200पर्यंत घरं असतील आणि ही घरं सगळी बघण्यासारखी आहेत। काही घरं तुटतात, काही घरं प्रत्येक वर्षी नवीन नवीन बनतात, परंतु ही घरं बघण्यासारखी आहेत, तुम्हाला नक्की आवडतील। आता आपण जाऊया आणि इकडे बघाल ना वरती, ही आमची खोप आहे, पावसाळी खोप। इथे आमची सरपणासाठी लाकडं असतात ना, तिकडे आम्ही स्टोअर केलेले असतात पावसामध्ये। आणि इकडे हा खालचा परिसर बघाल ना, इकडे हा एक असा रस्ता तो खाली बालवाडीकडे किंवा आमच्या अंगणवाडीकडे रोडकडे जाण्यासाठी। आणि इकडे अशी झाडं आहेत। आत्ता हा इकडे बघाल ना तुम्ही, मोठा वहाळ जो आमच्या घराच्या मागून जातो, अगदी घराच्या लागूनच जातो। तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, असं पाणी भरपूर आलं आहे, याच्यापेक्षा जास्त पाणी येतं, लाल लाल पाणी असतं, त्यावेळेस इथून क्रॉस करू शकत नाही एवढं पाणी असतं। आणि हा असा कड्या खाली गेला, इथेच माझं घर आहे खाली डाव्या बाजूस। आणि आता मी हा क्रॉस करतो आहे वहाळ, पाणी बऱ्यापैकी आहे, दगडावरून चाललो आहे मी, असं वरून येतो। आणि वरती वॉटरफॉल आहे, तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल कसं आहे तिकडे वरती। लहानपणी इकडे जाम यायचं पाणी बघायला मी, आणि इथेच आमचं वरती ग्रामदेवतेचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊ नंतर आपण। पण बघताय हा नजारा माझ्या घराच्या मागे वाहणारा वहाळाचा, वरून तिथून वॉटरफॉल आहे मोठा आणि दिसतोय। हा हे पाणी बघायला लहानपणी खूप यायचो मी, प्रसन्न करून टाकणार त्याचं वातावरण गावी असतं, खास करून पावसामध्ये। आता इकडे हा मोठा चाफा होता, तो गेल्या वादळामध्ये तुटला, पण त्याचे अवशेष काही अजून आहेत, जिवंत आहे अजून पण गावात कुठेही सत्यनारायणची पूजा असेल, कुठलंही शुभकार्य असेल तर या चाफ्याची फुलं खास करून शुभकार्यासाठी आम्ही वापरतो। इकडे पाण्याची टाकी आहे जी खास करून आमच्या गावाला पाणी पुरवठा करते। हे पाणी कुठून आलं आहे, पाणी आलं आहे खेतरूपाल, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। आमच्या गावापासून खूप वरती मोठा डोंगर आहे, तिथून आमच्या गावाला पाणी पुरवठा होतो आणि इकडे स्टोअर होतो पाणी, आणि त्या पाईपाने गावागावात जातो। अशा प्रकारचं माझं गाव इकडून वरून दिसतं। इथे गावात घरं पण आहेत। तर सर्वात पहिलं या खालच्या बाजूने माझं घर दाखवतो पहिलं, कुठे आहे कसं आहे। इकडे पहिले स्टँडपोस्ट हे नळ होते, आता ते बंद झाले का, कारण की आता प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आलेले आहेत। आणि इकडे चिकू बघा, हे डोंबली नाहीचे चिकू झालेत वरती, इकडे त्या झाडावरती मस्तपैकी भरपूर चिकू आलेत, त्यांचा मंगिलदार इकडे। असा हा रस्ता, चिंचाळी छोटासा रस्ता जातो माझ्या घराकडे। आणि लहानपणी इकडे जाम फिरायचो, कारण माझं घर इकडेच बाजूलाच आहे ना, तर मी लहानपणी माझ्या मित्रांसोबत इकडेच खेळायचो, मागच्या दारी वगैरे। तर ह्या परिसर इकडच्या जाम आठवणी आहेत। आता हा रस्ता घेऊन जातो कुठे माहिती आहे, माझ्या घरापाशी। आता हे कांचनची फुलं बघा मस्त बहरले, छोटे छोटे पक्षी पण आहेत इकडे। हा इकडे एक चाफा आहे, आणि इथून असं खाली गेलो की हे दिसते बघा, हे ते माझं घर आहे। असा रस्ता आहे जो जातो माझ्या घरापाशी। पाऊस भरतीवर येईल, हा बघा इकडं
आमचा घर दुरून कसा दिसतो आणि कौलारू घर आहे आमचा. आता घराजवळ पोचलेलो आहे. गावातलं तुम्हाला घरं दाखवतो सगळी, पण माझं घर तुम्हाला दाखवतो जे तुम्ही अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल. असं घर आहे. इकडे तुळशी, वृंदावन आणि असं छोटंसं अंगण. आणि इकडे आमच्या आईने पडवळ लावली बघा. आम्ही ह्यावर्षी खाली मस्तपैकी माती घेऊन आहे ना चांगली पडवळ लावले. वरती गेले. फुलं येतील काही दिवसामध्ये, 1 महिन्यात तरी येतील. दारची भाजी पण इकडे साईडला आहे. तर आत्ता प्रज्ञू झोपला आहे मला वाटतं. इकडे बघा प्रांजू दीदी आणि वर्षा. कुठे चाललं तुम्ही? गेम खेळतात. आणि हे काय बोचका बांधलाय, कपडे धुवून जाणार आहेत. तर मी गाव फिरून येतो पहिला. पाऊस मस्त लागतोय. आत्ता आपण जाऊया गावात फिरायला. असा रस्ता आहे आणि खालच्या बाजूला गेलो की रोडवरती जातो आपण. अजयचं घर आहे खाली आहे ते. आणि असं इकडे वरती गेलो की सगळी घरं राहतात. इकडे आमची जणी आहे बसले आणि इकडे वरती अशी घरं आहेत. छत्री उघडतो कारण पाऊस रिमझिम लागतं ना. इकडे बघा, इकडे वरती गणपतीमध्ये जाम धमाल असते. इकडे अशी घरं आहेत. वरून आपण देवळाच्याकडून खाली आलो ना, तो रस्ता तिकडून पण एक जातो. असा खाली येतो देवळात जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि ही अशी घरं. माझं घर इकडे खाली राईट साईडला पुढे गेलो की. इकडे आता आपण जाऊया मोठ्या घरामध्ये. मोठा घर म्हणजे रटाट्यांचं मूळ घर तेच आहे, जे वतनदार आहेत. असा गल्लीतून रस्ता आहे. आता आलं आहे मोठ्या घरात. हे बघा इकडे अशी घरं. ह्या मोठा घर सगळ्यात मोठा. घरच मोठा आहे म्हणून त्याला मोठा घर बोलतात. आणि इकडे आमचं देवाचं पान असतो. पावसामध्ये 3 पान निघतात, ते इथूनच निघतात. आणि तिकडे फक्त डोंगरात तिकडे खेतूरपाल आहे. तिकडे आमचं पाण्याचा मुख्य स्रोत तिकडे वरती एकदम, तिथून पाणी गावाला येतं. आणि ही सगळी घरं आहेत ना ती कोणातली घरं इकडेशी पाठपर्यंत गेलीत. आणि अशी घरं कौलारू काही जुनी घरं आहेत जी 30-35 वर्षापूर्वी बनलेली आहेत. आणि आत्ता जे नवीन घरं बनतात ना त्यांचं स्वरूप थोडं वेगळं आहे. परंतु जुनी घरं आहेत ना, टुमदार घरं, ती खूप शोभून दिसतात. आताच्या घरांना तेवढं शो नाही. आता जाऊया खाली. इकडे अशी काही घरं, तिथून पण खाली पोदारवलीला जाण्यासाठी रस्ता आहे. आता आपण कुठे चाललं माहिती आहे? माल्याची वली, जिकडे माळी आडनावाची सगळी लोकं आहेत. माझा मित्र जे पण तिकडेच राहतो. रुपयाचं जुनं घर इकडेच आहे. हिला बोलतात माल्याची वली. इकडे काही 10 घरं आहेत. घराला ताले काय माहिती आहे का? सगळे गेली शेतावर. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना गावात माणसं कुठे आहेत? बऱ्याच फॅमिली मुंबईला आहेत, परंतु बरीच जणं शेतावर गेलीत कारण लावणी सध्या जोरात सुरू आहे. काही जणांची लावणी उरकले, पण ज्यांची राहिलेली असते उशिरापर्यंत त्यांची राहिले. अशी घरं आहेत. इकडे पुढे जाऊया. इकडे बघा अळूवळीची पानं आणि ही हळदीची पानं. तिकडे आपण जाऊया, तिकडे बौद्धवाडी आहे. आणि हा खालचा सानेचा परिसर. तर ही माल्याची वली तुम्ही बघितली. पाऊस धरला बघा किती तिकडे. हा सर्व भरपूर पाऊस धरला आहे. आता ही मस्तपैकी जास्वंदी इकडे फुललेली आहे. आणि मस्त घराच्या अंगणाजवळच स्वागतासाठी. आता मी चालले कुठे माहिती आहे? होलीवर. हा मालाच्या वलीच्या इथून रस्ता निघाला ना, तो सरळ गेला होलीकडं. आमच्या शिमग्यामध्ये इकडे देवीचा आमचा उत्सव असतो, महामाई देवीचा. तिकडे तर खूप जाम धमाल असते, खास करून शिमग्याच्या सणाच्या टायमाला. हा होळीचा परिसर पूर्ण दुमदुमून जातो जेव्हा शिमगा असतो त्या टायमाला. इकडे पोदरवली तिकडे पण आपण जाऊ. तर हा परिसर आहे माल्याच्या वलीचा, इकडचा होलीवरचा. इकडे आमची ही सानं आहे. या साईडला बघा ना, ती आमची सानं आहे. इकडे गावकीच्या मीटिंग होतात. शक्यतो पूर्वी इकडेच व्हायच्या, आता आमच्या देवळात किंवा बालवाडीकडे होतात कारण माणसं जाम वाढली. हा नजारा बघताय ना कसला भारी आहे. पक्षी वरटतात मधून दयाळ पक्षी वगैरे. इकडे आमची होळी, मोठी होळी असते, ज्या मोठा होम असतो इकडे वरपर्यंत जातो. आणि हा असा रस्ता गेला आहे. इकडे टोकावर जाण्यासाठी रस्ता आहे वरती. वरून डोंगरावरून आमच्या गावाचा नजारा बघाल ना, अप्रतिम. तिकडे तो वॉटरफॉल दिसतो, तो तिकडचा वरचा बघितला तो आपण. आणि गावचं
मंदिर तिथे वरतीच आहे, इथून दिसतं. आता कुठे चाललं माहिती आहे का? बौद्धवाडीमध्ये. बऱ्याच जणांनी सांगितलेलं मागे दादा तो व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये बौद्धवाडी आम्हाला दिसली नाही. मी सांगितलेलं की इकडे आहे, पण बरेच जण म्हटलं की तिकडे जाऊन दाखव तिकडची घरं. इकडे चिचाची नई आहे. लहानपणी जाम चिचाच्या नईवरती पोहायला यायचं. बऱ्याच जणांच्या आठवणी असतील लहानपणीच्या, जे हा व्हिडिओ बघत असतील माझ्या गावाकडचे मित्र, वर्गमित्र वगैरे. तर हे बौद्धवाडी इकडे आहे. आमचे सगळे भाऊबंधच इकडेचे आहेत, जे आम्ही सगळे गुण्यागोविंदनात राहतो. आमचे संबंध पूर्वीपासून सगळ्यांचे, आमच्या गावातले आणि बौद्धवाडीतले सगळ्यांचे चांगले आहेत. काय करते आई? दारची वजी काढते काय? हे बघा अशी इकडे घरं आहेत. शैलेश दादाचं इकडे घर आहे, जे आता खास करून आमच्या गावचे वाजंत्री आणि त्यांचा पेरू. आणि वरती पण तिकडे संतोषदाचं, वरती सतीशदाचं घर आहे. आणि असा हा बौद्धवाडीचा परिसर. आता इकडे आलं ना तो हा आहे पोदारवलीचा परिसर. इकडे पण खाली घरं आहेत, चक्की होती जुनी इकडे. आणि आता इकडे ही पोदारवलीला फिरतोय मी इकडे ह्या साईडला. बाबा आमच्या भिक्या बाबा ज्येष्ठ नागरिक. इकडं ह्या अशा पडवळी लागल्यात. हे पोदारांचं घर, पोदारवली या नगरावरूनच फेमस आहे इकडे. आई हा इकडेच आहे, इकडेच आहे. अशी वरती घर आहेत. आणि हा रस्ता तो कुठे माहिती आहे? कातळावरती. म्हणजे आमच्या रोडचं पहिली एंट्री. जर तुम्ही मंडणगड साईडने याल ना मुंबईवरून, जो पहिला स्टॉप लागतो तो अगदी जवळच आहेत. हे बघा तिकडे खाली कातळावरती जातो आपण. हा खाली कातळाचा परिसर तिकडे. त्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी दाखवतो. तर तिथे जायला रस्ता आहे की नाही माहीत नाही, पण जाम भारी मजा असते इकडे. खास करून मे महिन्यात. हा खालचा परिसर. इकडे आमची धाकटी बाव, तिकडे हुंबराखालची बाव आहे, तिकडे मोठी बाव आहे. आणि हा आमचा वानखेडे स्टेडियम, आमच्या गावाकडचा वानखेडे स्टेडियम. तिथे मुलं खास करून मे महिन्यात सुरुवात होते क्रिकेट खेळ, जाम धमाल. क्रीडा स्पर्धा आमच्या टुर्नामेंट इकडेच असतात. आणि पाऊस जोरात आला का सगळी शेताबातं लागलीच सगळ्यांची. आणि आमचं गाव इकडं असं दिसतं. वरती घर आहे सगळी. आणि ही बाव किती भरले. ही आहे धाकटी बाव. खास करून आमच्या गणपती सणामध्ये ना तो सक्रोबा आला तर सकाळ सकाळ तो ह्या बावीवरती, धाकट्या बावीवरती. आणि पाणी पुरवठा इकडूनच व्हायचा. गावातलं बरंचसं खेतरूपाचं पाणी संपलं की हा आम्हाला बावींचा, विहिरींचाच आम्हाला आसरा असायचा. पावसामध्ये गावाकडचे नजारे बघण्यासारखे असतात मित्रांनो. अशी मस्तपैकी घराच्या मागे असणारी ही नारळाची झाडं निसर्ग सौंदर्यात आपल्या घराच्या सौंदर्यामध्ये वाढ करतात. पाणी जोरात पाऊस जोरात पडतोय. इकडे आमचे राजेश भाई आहेत. आराम चालला, शेतीची कामं संपलीत तर वटीवर बसून. आता कुठे चाललं आहे? कातळावरती. हा थोडासा व्हिडिओ मोठा होईल, परंतु सगळं गाव कवर करतो तुम्हाला, याच्यामध्ये सगळं दाखवतो मी. आता पाऊस पण पडतो ना तर थोडासा कॅमेरा पण भिजायचे चान्सेस आहेत, पण ठीक आहे. आता आलं इकडे कातळावरती. संतोष काकांचं घर आहे, आपल्या विजयाचं मित्र विजयाचं घर आहे. आणि हा सावरेवाडीचा परिसर खालून दाखवतो तुम्हाला. आमचं मूळ घर इकडेच आहे. आणि तिकडे फणसवाडी दिसते बघा, आता दिसत पण नाही पावसामध्ये. आत्ता कुठे चाललं आहे? कातळावरती आलो मी. हा कातळाचा परिसर आमच्या गावचा. हा पहिला स्टॉप. मुंबईकडून आलो ना तिथे आमची शिवा आहे, स्मशान तिकडे पुढे आहे. इथून असं गावात एंट्री केलं की हा पहिला स्टॉप. ह्या स्टॉपला कातळाचा परिसर बोलतात. कातळावर बसलो आहे तर हा कातळाचा परिसर. इकडे अशी घरं आहेत. आता चाललं कुठे? खाली आमच्या बालवाडीच्या परिसराकडे. आणि जिथून आमच्या गावी घरी जाण्यासाठी रस्ता, दुसऱ्या गावचा दुसरा स्टॉप. आणि आमच्या घरी जाण्यासाठी रस्ता तिकडूनच आहे. खालच्या साईडला बघाल ना इकडे, ही पूर्ण आमची खलाडी. पाऊस जोरात पडतं ना तर आमचं दिसत नाही, तो समुद्र तिकडेच आहे. खाडी तिथेच आहे. मार्जा नदीची खाडी, पुढे केडशीची खाडी होती ती, परंतु
आता काल पाऊस बघाल ना तुम्ही, एवढा पडला ना की शेतपात पूर्ण बुडालेली, एवढा पाऊस पडला. आत्ता पाऊस जोरात आला आहे. असाच पाऊस काल दुपारनंतर सुरू झाला. आमची खलाटी पूर्ण बुडून गेली होती, एवढा पाऊस लागतोय. चावायला बघतोय. हा वाटरोला पाऊस जास्त पडला ना की असे बाहेर पडतात आणि पकडलाय. आता हा प्रथमेला खेळायला घेऊन गेला ना तर जाम खुश होईल. पण आमच्या घरामध्ये पण येतात असे अंगणामध्ये वगैरे, तर त्याने बघितलेत, त्याला काय दररोज बघत असतो. पण तुम्हाला दाखवायला खास शूटमध्ये आज आला तो. त्याला सोडून देतो आता इकडे या व्हाळाजवळ जाईल तो. असं आंगडे बाहेर करतोय, चावत नाही असते. सो असा हा भाट्रोला रस्त्यामध्ये सापडला इकडे. आणि आता चाललो आहे आमच्या इकडे बालवाडीकडे. हा वरचा परिसर बघा, तिकडे वॉटरफॉल दिसतो बघा गावाच्या वरूनच. आणि वरती आमच्या महादेवीचं मंदिर. हे माझं गावाकडचं फील आहे, कोकणातलं गाव माझं. आणि पाऊस कसा पडतोय आणि माझं गाव कसं आहे. कुठं गेलेलं रे गुरा? कैलवाडी नेलेलीस चरायला? कपास कुठे गेले रे? माळी बाबांचे गुरा आहेत अशी घरावरती. आणि आता चाललं आहे कुठे, फणसवाडीकडे जायचं आहे. त्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला घेऊन जातो आमच्या समुद्रावरती, जिकडे पाणी भरलं ना की खूप कुटुंब पाणी असतं. आणि पावसामध्ये तर वरून भावराचं पाणी येतं. हा खलाटीचा परिसर. आमची शाळेचं गेट बघा. ही माझी जिल्हा परिषद शाळा. आत्ता गेल्या वादळामध्ये तुटली ती. शाळेचं छप्पर, शाळेचे वर्ग इथपर्यंत होते. म्हणजे अजून एक वर्ग तर पूर्ण आमचा गेला, दुसरा वर्ग पण गेला. आणि हे सगळं नंतर बनलेलं आहे. इकडे झेंडावंदन असतं, हा स्टेज पण नंतर बनला आहे. आमच्या वेळेस हे सगळं काय नव्हतं. इकडे हे बगीचा पण नव्हता. असं जायला ही अशी बोलतात ना चालायला असं हे खाली लाद्या पण नव्हत्या मारल्या. पण इथली जुन्या पटांगणातली आठवण आहे. आम्ही खो खो खेळायचो ना, इकडे खाली दगड असे होते मोठे मोठे दगड. म्हणजे एवढे मोठे मोठे दगड असायचे. त्यातून कबड्डी, खो खो, लंगडी असे खेळ व्हायचे. जाम धमाल यायची. ही शाळा बघितली तुम्ही माझी. आता चाललं कुठे माहिती आहे? समुद्रावरती, जिथे आमची खाडी आहे. आणि तिथून आमचा गावाचा नजारा बघू आपण आता. असा हा रस्ता आहे बघा, बेडकं उड्या मारतात कसे साईडला आलेले आहेत. तर ही भारजा नदीची खाडी आहे. भारजा नदी आहे ही. तिचं पात्र खूप मोठं आहे. परंतु ओटी असते ना तेव्हा आम्ही अगदी ढोपरापेक्षा कमी पाण्यामधून उतरतो, एवढं पाणी कमी असतं. आता हे पाणी भरल्यावरती याच्यापेक्षा एवढी पातळी होईल आणि या बांधाच्या वरून जाईल. पावसामध्ये पाऊस जास्त पडतो तेव्हा फक्त होतं, नाहीतर नाही. माझं गाव हे पाऊस पडतो आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील हे माझं गाव आंबवली. हे सुंदर गाव. पुढं पाणी स्पीडमध्ये आहे. मी क्रॉस करतो आहे आणि इकडे बघते ना आई जरा बिनायला आले इकडे. आणि हा वहाळ म्हणजे आमच्या घराच्या मागून येतो ना, तो वहाळ असा इकडे खाडीला मिळतो. इकडे होडी आले केडकीमधली. आणि इकडे आमचं शेत आहे. काय करते आई? गोरा घ्यायच्या आतमध्ये. आता तुम्ही माझी शाळा बघितलीत, आमची खाडी बघितलीत, आमचं शेत बघितलं. आणि आत्ता मी गावात एंट्री करतो आहे. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चाललो आहे. हां, एक वाडी राहिली दाखवायची ना, ती म्हणजे फणसवाडी. ती दाखवायला घेऊन येतो तुम्हाला तिकडून. असा गावात एंट्री करतानाचा रस्ता आहे. आता हा पक्का रस्ता फक्त काही आमच्या गावापुरतंच 1 किलोमीटर 2 किलोमीटर झाला आहे. बाकी पुढे कच्चंच आहे. आणि असा हा रस्ता गेला गावात. सगळी शेताबाचं लावायची कामं आहेत ना, त्या लोक गावामध्ये कोण नाही सध्या, सगळी शेतावरतीच आहेत. आई काय लावायचं? नाचणी? नाचण्याला कोणते लावतात काय? भाता लोकांची झालीत लावून. फणसवाडीत चाललं आहे. हा बघा वहाळ, जोच वहाळ आमच्या घराच्या मागून जातो ना तोच.
अशी फणसवाडीतली घरं दोन्ही साईडलाच आणि इकडे थोडी कमी घरं आहेत, दूरदूर आहेत पण नेमकीच घरं आहेत. पण फणसवाडीतून नजारा बघायला मिळतो ना अप्रतिम. इकडे वरती 2-3 घरं आहेत आणि इकडे घरं आहेत ही 2-4 घरं. अनिल काकांचं हे घर आहे. इथून व्ह्यू बघाल ना तुम्ही गावाचा, थोडा वरती गेलो की अजून भारी दिसतं. ही फणसवाडी झाली आणि सावरेवाडी दिसते नाही समोरचा परिसर आहे सगळा, ती सावरेवाडी. हा रस्ता तो माझ्या घराकडे रोडवरून आल्यानंतर तिकडे आपली गाडी पण लागली बघा, स्कूटी. असा हा रस्ता आहे, अशी घरं आहेत, तिकडे पण घरं आहेत. आमचं घर दिसतं बघा इथं, ते घर, ते ब्लू दिसतंय ना धक्का, ते घर. अजयचं घर तुम्हाला दाखवतो. हे दीपकदाचं घर आहे, हे आमच्या मुक्याचं घर आहे. तिकडे श्याम, हां तिकडे हा अजयचं घर आहे. अजय घरी वाटतं, अजय. आणि असा वहाळ बघता कसं वाहतंय आमच्या घराच्या बाजूने. आता पुन्हा घरी पोचलोय. इथे कपडे धुवायला गेले की काय इथून दिसणार नजारा बघा तुम्ही. आता बघताय तिकडे बौद्धवाडी आहे, इकडे घर आहे सगळी गावातली. सगळ्या गल्ल्या वाड्या आहेत ना चिकटून आहेत, सगळ्या गल्ल्या वाड्या चिकटून आहेत. बाहेरच्या माणसाला समजणार पण आहे कुठली वाडी कुठली गल्ली आहे ती. आमच्याकडे वाडीला वली बोलतात, गल्लीचाच प्रकार छोटासा वली. ती बघा तिकडे खाली घरं सगळी. हा नजारा किती भारी आहे ना मित्रांनो. गावाकडचं हे सुख आहे. जेव्हा पण गावी येतो ना त्यावेळेस सगळी मुलं, आमच्या गावातली मुलं आहेत ना, रात्री 12-1 वाजेपर्यंत इकडे देवळामध्ये असतं, कारण इकडे रेंज चांगली पकडते BSNLचे. आणि देवळातले सगळे देवाचे कार्यक्रम इकडे होतात. आणि आमची ग्रामदेवता महामाईदेवी आहे ना, तिचा आमच्या गावच्या सगळ्या लोकांवरती, लहान थोर अपवाद सगळ्यांवरती तिची कृपादृष्टी आहे. कुठलंही काळ संकट आलं असेल ना ते सगळ्यात दूर करते ती. आमच्या गावच्या सगळ्या लोकांची श्रद्धा आहे आमच्या देवीवरती. मामाई कालेश्री जाखवता निगवतकर खेतुका वाटकर साखरकर असे देव आहेत. आमचे 7 देव आहेत, ग्रामदेव आहेत सगळे, त्यातली ही मामाई देवी. दर्शन घेतो आणि नंतर घरी जायचं आहे. पण त्याच्या अगोदर सभागृह बघूया आपण. इकडे हे सगळे कप्स मारलेत बघा, क्रिकेटचे सगळे टुर्नामेंटमधले कप आहेत. मंडणगड तालुक्यामध्ये अमरशक्ती क्रिकेट संघ सगळ्यांना माहिती आहे. आणि इकडे असं सभागृह आहे, इथे मीटिंग पण होतात कधी कधी. आता आजकाल मीटिंग पावसामध्ये वगैरे इकडे देवळामध्ये असतात, पण भारी वाटतं देवळामध्ये आलं की एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम थंडगार वातावरण. गावाच्या वरती आहे ना, तसं टेपऱ्यावरती, त्याच्यामुळे इथे एकदम मस्त प्रसन्न आणि सगळा व्ह्यू दिसतो बघा कसा भारी. इथून सहज एक खुर्ची करून इथं बसलो ना जरी तरी असा नजारा बघायला मिळतो इथून देवळातून. हा मोठा पटांगण पण आहे. हा टाइमपास चालला इकडे. माझा मित्र शेजारी विनोदचा. देवळातून आता मी माझ्या घराकडे पुन्हा आलो आहे आता. आणि पाऊस थोडासा कमी झाला आहे, पण रिमझिम चालूच आहे अजून. पण मित्रांनो काही म्हणा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दाखवलं माझं गाव पावसामध्ये कसं असतं, लाईव्ह नजारा तुम्हाला दाखवला या व्हिडिओमध्ये. आणि गावातल्या सगळ्या वाड्या, सगळी लोकं गुण्यागोविंदाने आम्ही राहतो. कुठल्याही प्रकारे द्वेष नाही, काय नाही. बऱ्याच गावामध्ये तंटे वगैरे असतात, परंतु आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत गाव मंडणगड तालुक्यामध्ये एकीसाठी सगळ्यांना परिचित आहे. तर तुम्हाला मित्रांनो आमचं गाव कसं वाटलं, आजूबाजूचा परिसर कसा वाटला. जास्त डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, परंतु आमचं गाव अजून आहे ना खेडो जुन्या काळातले खेड आहेत तशा प्रकारचं काहीसं जीवन अजूनपर्यंत जोपासतं आहे. आणि लोकं सगळी साधी आहेत. कोकणातली माणसं साधीपणे बोलतात ना, तशी
अगदी रसाळ मधुर, वरून काटेरी जरी असली म्हणजे फणसासारखी तरी आतमधून जे गरे असतात ना एकदम मधुर गोड, तशी सगळी माणसं आहेत. आणि सगळी घरं पण आहेत ना अगदी दाटीवाटीने वसलेली आहेत. म्हणजे गरे कसे असतात जवळजवळ आणि त्यांचे संबंध एकदम घनिष्ठ आहेत. म्हणजे तशा प्रकारची सगळ्यांची ही राहणीमानी आहे, लोक आहेत सगळी. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. हो बाय कर.